पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू केलेली आहे। अहमदाबाद विमानतळावर ही बैठक सुरू झाल्याचं कळतंय। पंतप्रधान मोदींची अधिकाऱ्यांसोबत ही बैठक सुरू झालेली आहे। काही वेळापूर्वीच त्यांनी दुर्घटनास्थळी जाऊन आढावा घेतलेला होता, पाहणी केलेली होती आणि त्यानंतर ते सिव्हिल रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी जखमींची विचारपूस केलेली होती आणि आता अहमदाबाद विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेसंदर्भात सविस्तर आढावा घेत आहेत। या विमान दुर्घटनेमध्ये 265 जणांचा मृत्यू झालेला होता। कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनास्थळी जाऊन पाहणी केली, संपूर्ण घटनेचा आढावा घेतला, नेमकं काय झालं असेल या संदर्भात त्यांनी माहिती जाणून घेतली आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आलेले होते। त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, त्यातील अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बातचीत केली, पोलिसांसोबत संवाद देखील साधला आणि त्यानंतर सिव्हिल रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी जखमींची विचारपूसही केलेली आहे आणि आता अहमदाबाद विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अधिकाऱ्यांची ही महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। तर आपण हे दृश्य बघतो, एका बाजूला ज्या ठिकाणी ही विमान दुर्घटना घडलेली होती, ज्या वसतिगृहावर हे विमान पडलेलं होतं, त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांसोबत जाऊन संपूर्ण घटनास्थळाचा आढावा घेतलेला होता आणि त्यानंतर ती पाहणी आटपून नरेंद्र मोदी हे अहमदाबादमधील सिव्हिल रुग्णालयामध्ये पोहोचले आणि रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी जखमींची विचारपूस केलेली होती। या अपघातामध्ये हे विमान ज्या वसतिगृहावर पडलं त्या वसतिगृहामधील काही जण जखमी झाल्याची माहिती आहे। सोबतच या विमानामधील एक प्रवासी देखील जखमी झालेला आहे, तो वाचलेला आहे, मात्र तो गंभीररित्या जखमी आहे आणि त्याच्यावर देखील अहमदाबादमधील या सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिव्हिल रुग्णालयामध्ये जाऊन या जखमींची विचारपूस केलेली आहे।